खमंग आणि खुसखुशीत बट्टी. ती एवढी खुसखुशीत होते की अगदी 2 बोटांनी चुरता येते. आणि विशेष म्हणजे थंड झाल्यानंतर सुद्धा ती तशीच राहते. सोबतच झणझणीत आंबट गोड चवीचे वरण. बट्टी खमंग, खुसखुशीत आणि कमीत कमी तेलकट होण्यासाठी पीठ कसे दळायचे, कसे भिजवायचे आणि गोळे कसे उकडायचे, हे सर्व फार महत्त्वाचे असते. मी रेसिपी सांगितलीच आहे. या संपूर्ण स्वयंपाक कमीत कमी वेळेत कसा करायचा हेही सांगितले आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू. आणि रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. नमस्कार, मी उज्ज्वला. सर्वात पहिले बट्टीचे पीठ दळून आणू. मी या ठिकाणी 4 ग्लास गहू स्वच्छ निवडून घेतले आणि आज मी 1 किलोने वगैरे मोजलेले नाही तर ग्लासने मोजून घेतले. 4 ग्लास गव्हामध्ये मी 1.5 ग्लास मक्का घातली आणि हे सर्व मिक्स करून जाडसर बट्टीचे दळून आणायचे. सर्वात पहिले वरण भाताचा कुकर लावून घेऊ. त्यासाठी एका डब्यात 1.5 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये 2.5 वाट्या पाणी टाकले. पाव चमचा हळद टाकली. दुसऱ्या डब्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये 3 वाट्या पाणी घातले, कारण ते कोलम तांदूळ आहे. चवीनुसार मीठही घालायचे भातात. दोन्हीमध्ये मी पाव चमचा तेल घातले. तेल मिक्स करून घ्यायचे आणि खाली आता तुरीच्या डाळीचा डबा आणि वरती भाताचा डबा ठेवून हे दोन्ही डबे मी कुकरमध्ये ठेवले. वर प्लेट पालती घालून झाकण लावून घ्यायचे आणि कुकरच्या ॲडजस्टमेंटनुसार शिट्ट्या घेऊन मऊ दोन्ही शिजवून घ्यायचे. बट्टीचे पीठ जाडसर दळून आणले. आता किती जाड, तर मोठा जो जाड रवा असतो त्यापेक्षा 1 इंचीच जाड दळले. अर्थात ते कळण्यासाठी मी तुम्हाला हे चाळून दाखवते. पुरणाची जी चाळणी असते ती घेतली, त्यामध्ये 4 वाट्या पीठ टाकले. आता हे तुम्हाला चाळण्याची गरज नाही, फक्त मी मुद्दाम चाळून दाखवत आहे. त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकले की चाळून घ्यायचे. पण एक गोष्ट राहिली ती म्हणजे खाण्याचा सोडा. पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आणि हे चाळले. तरी बघा एवढे वरती राहिलेले. आता इतके जाड पाहिजे. अर्थात ते फेकायचे वगैरे नाही, तेही त्यात मिक्स करायचे. फक्त हे पीठ किती जाडसर आहे हे कळण्यासाठी मी चाळून दाखवले. 1 चमचा ओवा हातावर कुस्करून घेतला, तोही यामध्ये घालायचा. ओवा मिक्स केला की यामध्ये मोहन घालायचे. मी तेल गरम केले. तुम्हाला तेलाऐवजी तूप घालायचे असेल तर तुम्ही तुपही गरम करू शकता. मोहन खूप जास्तही घालायचे नाही किंवा कमीही घालायचे नाही. कमी घातले तर बट्टी खुसखुशीत होणार नाही आणि जास्त जर घातले तर बट्टी तेलकट होईल. म्हणून एका वाटीसाठी साधारणतः 2 चमचे असं मोहन घालून घ्यायचं. मी या ठिकाणी 4 वाट्या पीठ घेतले होते तर 8 चमचे तेल यामध्ये घालून घेतले. आता हे तेल मिक्स करून घेऊ आणि सुरुवातीला लगेच यामध्ये हातने घालायचा तर चमच्याने मिक्स करायचे आणि नंतर छान चोळून घ्यायचे याला तेल. मस्त तेल यामध्ये जिरले पाहिजे. आता यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट घालायची ते म्हणजे दही. एका वाटीसाठी 1 चमचा दही. 4 वाट्यासाठी मी 4 चमचे दही घालते. आपण यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे. तो सोडा आणि दही ऍक्टिव्हेट होतं आणि छान अशी मस्त बट्टी जी केक सारखी फुगून येते आणि मस्त तळताना ती खुसखुशीत होते. दही सुद्धा दोन्ही हाताने याला छान चोळून घेते आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत हे पीठ भिजवून घेते. पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलंही नाही भिजवलं. आता हे थोडंसं जाडसरच दळलेलं आहे, त्यामुळे थोडंसं भिजेल. यातलं जे मोठाले जाड कण आहे ते पाणी शोषून घेईल आणि पीठ थोडंसं किंचित घट्ट होईल. याला तेलाचा हात लावून घेते, कारण आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवायचंय म्हणून. आणि यावर आपल्याला एखादं कटोरं किंवा पातेलं झाकून ठेवायचंय म्हणून गोल असा गोळा बनवला आणि आता यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देते. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले. लसूण अद्रकची पेस्ट 1 मोठा चमचा भरून आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो चिरला. थोडीशी छोटी जी वाटी असते तेवढी वाटी भरून चिंच आणि त्याच्या निम्मा गूळ. पाण्यामध्ये मी कुकर लावला, त्या आधीच भिजत घातलेली आहे. कुकर होईपर्यंत आपण बट्टीचे पीठ भिजवून घेतले. फोडणीच्या वरणाचीही तयारी करून घेतली. वरण भात दोन्ही छान असे शिजलेले आहे. वरण आता घोटून घेते. पळीच्या बॅक साईडनच घोटल्या जाते, कारण ते एकदम छान आणि मस्त मऊ शिजलेले आहे. त्यामुळं आता मी हे बाजूला ठेवून देते आणि बट्टीचे पीठ जे आहे त्याचे गोळे करून घेते, कारण ते गोळे आपल्याला उकडून घ्यायचे आहे. गोळे उकडेपर्यंत, थंड होईपर्यंत वरण तयार होऊन जाते. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये आपला संपूर्ण स्वयंपाक तयार होऊन जातो. हे जे पीठ आहे याचे मी एकसारखे गोळे तयार करून घेते. फार मोठा लेय करायचे नाही आणि फार छोटा लेय करायचे नाही. तेवढ्या पिठाचे एकसारखे 8 भाग तयार झाले. आता याचे गोळे करायचे. पोळपाटाला थोडंसं तेल लावलं की एक गोळा घेतला की चांगला मळून घ्यायचा पोळपाटावरती. मळून घेतल्यामुळे याला छान आकार देता येतो. मळल्यानंतर हाताने असा प्रेस करून किंवा हातावर आपण पोळी करताना करतो त्या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं. नंतर याला तेल लावायचे. चांगले तेल लावायचे म्हणजे छान असं मधून फुगायला मदत होऊन जाते. नंतर दुमडून घ्यायचं. अर्ध्या ह्याच्यातून दुमडलं की पुन्हा हे बघा अशा पद्धतीने त्याची घडी करून घ्यायची.
नंतर याचे सर्व टोकं असे जवळ आणायचे म्हणजे गोळा व्हायला मदत होते आणि हलक्या हाताने याला गोल करायचं. पोळपाटावर करा किंवा हातावर करा. अशा पद्धतीने गोल केलं की नंतर हलक्या हाताने दाबायचं म्हणजे एकदम गोल गरगरीत नाही करायचं, तर थोडासा चपटा करायचा म्हणजे तो फुगतो छान, कारण आपल्याला इडली पात्रात वाफवून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने सर्व गोळे केले. इडली पात्रामध्ये 2-1 ग्लास पाणी घातले, चिंच घातली. आता हे पाणी गरम करायला ठेवते. ज्या प्लेट्स आहे त्याला तेल लावून घेते म्हणजे गोळे जे आहे पटकन निघून येतील. यावर असे गोळे ठेवून द्यायचे. आता अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे इडली पात्रामध्ये प्लेट ठेवताना पाणी गरम पाहिजे आणि खालची प्लेट ठेवली की दुसऱ्या नंबरची प्लेट नाही ठेवायची, तिसऱ्या नंबरची ठेवायची, त्यानंतर चौथ्या नंबरची ठेवायची नाही. त्यामुळे गोळे फुगले तर वरच्या प्लेटला चिटकणार नाही. आता खालच्या गोळ्यावरची वरच्या प्लेटची छिद्रे आणि खालच्या छिद्रावरती वरच्या प्लेटचा गोळा येईल अशा पद्धतीने प्लेट ठेवायच्या. यावर झाकण ठेवून फुल गॅसवरती 10 ते 12 मिनिटं वाफवून घेऊ. 10 ते 12 मिनिटं झाले की वरचा जो खलबत्ता काढला, झाकणही काढले, छान असे टम्म फुगलेले दिसू लागले, बघताय तुम्ही. आता आतमध्ये झाले एक नाही, त्यामध्ये चाकू घालून बघायचा. क्लीन निघालेले आहे म्हणजे झालेले समजून घ्यायचे. मी प्लेट्स खाली घेतल्या, हाताला चटका बसणार नाही अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि गोळे गरम गरमच यातून काढून टाकायचे म्हणजे थंड होतात. हे बघा अगदी क्लीन निघालेले आहे, प्लेटला सुद्धा काहीच नाहीये. अशा पद्धतीने सर्व गोळे मी काढून घेते. आता हे तुम्ही मात्र एकीकडे गोळे उकडत असताना दुसरीकडे फोडणीचं वरणही करून घेऊ शकता, पण मला शूटिंगसाठी तशी जमत नाही म्हणून मी एकदा गोळे उकडून घेतले. आता फोडणीचं वरण करून घेऊ. एक मोठी पळी तेल गरम झाले की त्यामध्ये जिरा आणि मोहरी घातली. जिरा मोहरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा मिडियम गॅसवरती परतवायचा आणि परतवत असतानाच त्यामध्ये हिरवी मिरची घातली. 3-4 मिनिटं परतून घेतला की लसूण अद्रकची पेस्ट घालायची. मिडियम गॅसवर याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवायची. आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 3 चमचे रेग्युलर लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा माझ्याकडे सांबार मसाला होता घरी केलेला तर तोही घातला. तरीचे लाल तिखटही 2 चमचे. आता ते तिखट मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे सर्व यात घातले की कमी गॅसवरती फक्त काही सेकंद परतून घ्यायचं. जवळपास अर्धा मिनिटभर सर्व मसाले परतवल्या गेले की त्यानंतर यामध्ये चिंचेचं आणि गुळाचं पाणी घालायचं. चिंच गुळाचं पाणी मी तयार करून ठेवलेलं होतं आधीच. ते यात घातलं की मिडियम गॅसवरती याला छान अशी उकळी येऊ द्यायची म्हणजे छान ते शिजल्या जातं. आणि जे वरण होतं त्यामध्ये मी पाणी घालून याला घोटून घेतलेलं होतं, म्हणजे आमच्याकडे याला पाणी घातल्यानंतर घोटल्या गेलं असं म्हणतात. ते वरणही यामध्ये घालून घ्यायचं. आता हे किती घट्ट किती पातळ करायचे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्टही ठेवू शकता, पण बट्टी करत असताना बट्टी सोबत शक्यतो पतलं वरणच चांगले लागते कारण ती चुरून खाल्ल्या जाते. त्यामुळं मी यामध्ये पाणी घातले, त्यानंतर चवीनुसार मीठ घातले, थोडीशी कोथिंबीर आणि आता हे मिडियम गॅसवरती छान असं उकळू द्यायचं. अर्थात ते बाजूच्या गॅसवरही ठेवू शकता, पण मला त्या ठिकाणी उजेड येत नाही व्यवस्थित, कॅमेरा व्यवस्थित ठेवला जात नाही म्हणून मी आता याला याच ठिकाणी उकळू देते. तुम्ही कमीत कमी वेळेत कसं करायचे हे मी सांगितलंच आहे. वरण उकळत आहे तोपर्यंत बट्ट्या चिरून घेऊ. आणि या बट्ट्या आपण इडली पात्रात वाफवल्या त्यामुळे याला तळताना कमीत कमी तेल लागतं. आणि हे बघा आतमध्ये दाखवते मी किती छान आणि मस्त अशी जाळी पडलेली, अगदी केक सारखी फुगून आलेली आहे, किंवा आपण ढोकळा म्हणा किंवा इडली म्हणा तशी मस्त जाळीदार असे झालेले आहे. आता हे बट्टीचे जे गोळे फार मोठाले केलेले नाही म्हणून आपण एका बट्टीचे 6 पीस करून घेत आहोत. छोटे गोळे केले तर 4 करू शकता किंवा फार मोठाले केले तर जास्तीचे करू शकता. वरणालाही छान अशी उकळी आली बट्टी चिरेपर्यंत. मस्त असं झणझणीत हे वरण तयार झालेले आहे. आता अर्थात तुम्हाला झणझणीत आवडत नसेल तर तुम्ही फिकही करू शकता. मस्त तर्रीदार आंबट गोड वरण तयार आहे. मी आता हे बाजूला ठेवून देते. बट्ट्या तळण्यासाठी तेल गरम झाले की गॅस मिडियम करून घ्यायचा आणि त्या तेलामध्ये मावतील एवढ्या बट्ट्या त्यामध्ये घालायच्या आणि मिडियम गॅसवरच तळायच्या, कारण आतपर्यंत तळल्या जातात. फुल गॅसवर तळल्या तर वरतूनच कलर येईल, आतमध्ये मात्र कच्च्या राहतील, म्हणून मिडियम गॅसवर तळायच्या. 1 मिनिट हात म्हणजे त्या झाऱ्याने घालायच्या, नंतर उलटून पालटून मस्त या तळून घ्यायच्या. हे बघा जवळपास 3 ते 4 मिनिटं लागले मिडियम गॅसवरती. अर्थात ती कढई फार पतली आहे, लोखंडाची आहे. तुम्ही घेतलेली खूप जाड असेल तर अर्धा मिनिट कमी जास्त होऊ शकतो. आणि हे बघा तळलेल्या बट्टीचा कलर आणि कच्च्या बट्टीचा कलर किती डार्क आणि मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. आता मी हे काढून घेते. दुसरा जो झारा आहे तो घेते आणि काढून घेतलाय तेलातून की एखाद्या दुरडीत किंवा एखाद्या चाळणीत वगैरे ठेवायच्या, या ताटात किंवा अशाने ठेवायच्या. त्यामुळे यातलं जे एक्स्ट्राचं थोडंफार तेल असेल तेही निघून जातं.
बट्ट्या तेलात सोडताना तेल हातावर उडायची भीती वाटत असेल तर अशा बट्ट्या झाऱ्यावरती घेऊन त्याही तुम्ही तेलामध्ये सोडू शकता, म्हणजे तेल हातावर उडण्याची भीती वाटणार नाही. अशाच पद्धतीने मी सर्व बट्ट्या तळून घेतल्या. आता या बट्ट्या ताटामध्ये वाढून घेते आणि या बट्ट्या खाण्याची एक विशिष्ट पद्धत असते. एक तर मोठी प्लेट घ्यायची, त्यात चुरून घ्यायच्या, नाहीतर मग असं जे आमच्याकडे याला वडगण लावणे म्हणतात तसं वडगण लावून खाली बट्ट्या चुरून त्यात वरण घालूनही खाऊ शकता. यासोबतच मस्त कांदा, काकडी, मीठ आणि सोबत आपण जो भात केलेला आहे तोही घ्यायचा. वरतून तूप घालायचे आणि बट्टी खाण्याचा आनंद घ्यायचा. खूप छान आणि मस्त चव लागते. खमंग खुसखुशीत तर झालेलीच आहे. आणि अगदी थंड झाल्यानंतर सुद्धा या छान राहतात, कारण आपण खूप छान आणि मस्त पद्धतीने या केलेल्या आहे. आणि विशेष म्हणजे कमीत कमी वेळेत कशा करायचे हे मी सांगितले आहे. आणि बघा 2 बोटांनी चुरल्या जाते अगदी. तुम्हाला या अशाच खमंग खुसखुशीत बट्ट्या करायच्या असेल तर नक्कीच 100% माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. माझ्यावर विश्वास ठेवून तुमच्याही बट्ट्या अगदी अशाच खमंग खुसखुशीत होतील. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या जवळच्यांनाही शेअर करा, ज्यांना बट्टी आवडते त्यांना. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.